ते विशुद्धता पावे समणेय नानदंतन चरित तव वीर्यायारे ते तवे समगम पतेगमेव परतेगम वन्दामि वर्तन्ते अरहन्ते मानुते केते इच्छारहन्तारं सिद्धानं नमो गणराणम् अजायवगानं तामं देव संवेदिं तेतिं विशोधदर्शन नानपाणसमं समासेज्य उपसंपयामि सम्मं यत्तो निवारण संपत्ति। पान नंबर गाथा नंबर 11 नंबर गाथा 5 धम्मेन परणलप्पान यदि शुद्ध संपयोग जुदो पावदि निवारण सोहम तो वजुत्तो यतग्गसोहम। 11 नंबर 11 आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार 11 गाथा ज्ञान दर्शनापन अधिकार। त्यामध्ये आचार्यांनी 5 गाथेमध्ये मंगलाचरण केल्यानंतर 6व्या गाथेमध्ये सांगितलं वितराग चारित्र्याने निर्वाण मिळतं आणि सराग चारित्र्याने मनुष्य देवाचं वैभव मिळतं। मग त्यामध्ये वितराग चारित्र्याने शुद्ध भाव आणि शुभ भाव याचा स्वरूप सांगताना 10व्या गाथेमध्ये आचार्यांनी पहिल्यांदा वस्तूचा स्वभाव परिणाम आहे, पहिले वस्तू आहे हे अस्तित्व सिद्ध केलं। अस्तित्व आहे तर ते सर्वथा कुटस्थ नित्य आहे असं नाही, तर परिणामी आहे। मग वस्तू परिणामी स्वभावी आहे हे काय झालं? प्रतिज्ञा वचन वस्तू झाली पक्ष आणि परिणामी स्वभावी झालं सांख्य। मग या 10 नंबर गाथेमध्ये परिणामीपणा वस्तूचा पहिल्यांदा सिद्ध केला आणि त्यामध्ये समव्याप्ती दाखवली। जिथे परिणाम आहे तिथे वस्तू आणि जिथे वस्तू आहे तिथे परिणामपणा आहे। यामधील एकाचा जरी अभाव असेल तर तिथे वस्तूची सिद्धी होत नाही अशाने सांगत असताना आता या 11 नंबर गाथेला आचार्य शीर्षक देतात अवध जिनका चारित्र परिणाम के साथ संपर्क संबंध है, ऐसे जो शुद्ध और शुभ 2 प्रकार के परिणाम हैं, उनके ग्रहण तथा त्याग के लिए शुद्ध परिणाम के ग्रहण और शुभ परिणाम के त्याग के लिए उनका फल विचारते हैं। या ठिकाणी ज्याचं चारित्र्याच्या परिणामासंगत संपर्क संबंध आहे असा जो शुद्ध आणि शुभ 2 प्रकारचा परिणाम आहे आणि या 2 प्रकारच्या परिणामामध्ये कोणता परिणाम ग्रहण करण्यायोग्य आहे
कोणता परिणाम त्याग करण्यायोग्य आहे याचं कथन करून त्या दोन्हीच्या फळाचा या ठिकाणी विचार करतात. मग या ठिकाणी ज्याचा चारित्र्य परिणामासंगत संपर्क आहे, मग चारित्र्याच्या परिणामामध्ये सराग आणि वितराग ही परिणती किंवा परिणाम असतो. आणि हा ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार आहे. या ठिकाणी ज्ञानाला चारित्र्य म्हटलेलं आहे. ते चारित्र्याला चारित्र्य संज्ञा दिलेली आहे. मग इथं चारित्र्य म्हणजे परिणाम, त्या परिणामीचा परिणाम म्हटलं तर त्याला चारित्र्य म्हणतात का? आपण त्याचा कोणता ज्ञानाचा विषयाला ग्रहण करण्याचा जो परिणाम, त्या परिणामाचं नाव चारित्र्य आहे. म्हणजे ही पर्याय झाली ना सर? मग पर्याय झाली का मग हे चारित्र्य म्हणजे? हा, परिणाम ही पर्याय येणार. हा, पण इथे चारित्र्य शब्दाचा अर्थ चारित्र्य गुणाच्या होणाऱ्या पर्यायाला या ठिकाणी चारित्र्य म्हटलं आहे. परिणामीचं परिणमन, ते कोणतं ज्ञानरूप जे परिणमन आहे, ज्ञानरूप परिणाम, त्याला चारित्र्य म्हटलेलं आहे. जीवामध्ये अनंत गुणामध्ये उपयोगरूप परिणती, सोपर प्रकाशकरूप परिणती चेतना गुणामध्ये आहे. आणि त्या चेतनेचे दर्शन चेतना आणि ज्ञान चेतना हे दोन आहेत भेद. त्यामध्ये दर्शन चेतना स्वप्रकाशित आहे आणि कथनचित मतार्थाच्या अपेक्षेने स्वपर प्रकाशित सांगितले. आणि ज्ञान सर्वथा स्वपर प्रकाशित आहे. मग असा तो ज्ञानाचा परिणामाचा संपर्क, तो शुद्ध आणि शुभ दोन प्रकारे परिणाम दाखवला. मग ज्ञानाचा परिणाम आपल्या स्वशुद्ध आत्म्याला विषय करतो, तेव्हा स्वरूपे चरणम चारित्रम, जे शुद्ध आत्मा विषय शुद्ध झाला आणि त्या शुद्धाला जाणण्याचा ज्ञानाचा जो उपयोग झाला, त्या ज्ञानाच्या उपयोगाच्या परिणामाचं नाव शुद्ध उपयोग, त्याला चारित्र्य म्हणतात. त्याला चारित्र्य म्हणतात. इथे ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार आहे, म्हणून इथे ज्ञानाला चारित्र्य म्हटलं जाणार आहे. आणि तिसऱ्या चरणाने तुलिका अधिकार आहे, तिथे चारित्र्याच्या पर्यायाचं वर्णन तिथे पुढे करणार आहे. म्हणून सांगितलं ज्ञानाचं स्वशुद्ध आत्म्याला जाणणे हे ज्ञानाचं शील आहे. आणि ज्ञानाचं कुशील पंच परमेष्ठी पाच इंद्रियांचे विषय यांना जाणणे हे ज्ञानाचं कुशील म्हणजे अचारित्र आहे. म्हणून विषय शुद्ध आहे, शुद्ध विषयाला जाणण्याचा जो व्यापार परिणाम ज्ञानाचा झाला त्याचं नाव चारित्र परिणामाची संपर्क. आणि शुद्ध आत्मा विषय आहे तर तो शुद्ध परिणाम आहे. आणि तो शुद्ध परिणाम संवर निर्ग्राम मोक्षाला कारण आहे. आणि जीवाचा ज्ञानाचा परिणाम सविकल्प असणारा पंच परमेष्ठी पाच इंद्रियाला विषय करतो, त्यामध्ये तो परिणाम अशुद्ध उपयोग म्हटला जातो. त्या अशुद्ध उपयोगाला किंवा अशुद्ध उपयोगाचे दोन भेद केले जातात, शुभ आणि अशुभ. जेव्हा दोन भेद करतील शुद्ध आणि अशुद्ध, तेव्हा शुभ आणि अशुभ दोघांना अशुद्धामध्ये टाकणार.
जेव्हा अशुभ, शुभ आणि शुद्ध 3 करतात, तळाला 3 प्रकारे सांगितला जातो. आगमाच्या अपेक्षेने 3 सांगणार, अध्यात्माच्या अपेक्षेने 2 सांगणार. अध्यात्म पुण्य आणि पाप दोघाला अशुभामध्येच गर्भित करतो. म्हणून या ठिकाणी जो जीवाचा परिणाम आहे ज्ञानाचा विषयाला ग्रहण करण्याचा, तो शुद्ध आणि शुभ 2 प्रकारचा परिणाम आहे. तो त्याला ग्रहण करतो विषयाला, पण श्रद्धा चारित्र्य विषयाला ग्रहण करत नाही. म्हणून त्यामध्ये कोणता परिणाम उपादेय आणि कोणता परिणाम हेय आहे, जी त्या परिणामाच्या आधारे मिळणारं जे फळ आहे, मग कोणतं फळ आपल्याला ग्रहण करण्यायोग्य आहे आणि कोणतं फळ ग्रहण करण्यायोग्य नाही, हा काय झाला त्या ठिकाणी याचा विचार करतात. मग या ठिकाणी शुद्ध आणि शुभ परिणाम साधन सांगितलं, त्याचं फळ आहे ते कुणाला ग्रहण करायचं आणि कुणाला ग्रहण करायचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी विषय झाला आणि त्याचं मिळणारं फळ. मग इथे फलाचा विचार करतात. मग जिथे फळ आहे तिथे साधन आहे आणि जिथे साधन आहे त्या ठिकाणी विषय आहे. म्हणून आचार्यांनी अभिनव धर्मभूषण येथील आचार्यांनी न्याय दीपिकामध्ये सांगितलं. काय सांगितलं त्या ठिकाणी, प्रमितीला उत्पन्न करण्यासाठी साधकतम साधन करणं प्रमाण ज्ञानच आहे. म्हणून प्रमिती स्वयं उत्पन्न करत नाही, प्रमितीला विषय उत्पन्न करत नाही. प्रमाणाने प्रमेयाला विषय केल्यानंतर प्रमितीची उत्पत्ती होत असते. एक झालं. दुसऱ्या अपेक्षेने इथे सांगणार की परीक्षामुख सूत्रामध्ये सूत्र सांगितलं. सूत्र हित अहित प्राप्ती परिहार समर्थम ही तत्व प्रमाणम ज्ञानम एव तत्. म्हणजे हिताची प्राप्ती आणि अहिताचा परिहार. हिताची प्राप्ती म्हणजे उपादेय आणि अहिताचा परिहार म्हणजे तेवढ. मग हिताची प्राप्ती आणि अहिताचा परिहार करण्यासाठी समर्थ कोण आहे? ज्ञान आहे. आणि ते ज्ञान फक्त प्रमाणच आहे, नाही किंवा प्रमाणाभास नाही. मग इथे फळ झालं, साधन झालं, परिणाम आणि विषय पण दाखवला. पण आता चर्चा फळाची विचार आहे. कोणतं फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि कोणते फळ प्राप्त करायचं नाही. गाथा नंबर 11. धर्म से परिणमित स्वरूपाला आत्मा शुद्ध उपयोग में युक्त होतो, मोक्ष सुख को प्राप्त करता है. धर्म परिणत स्वरूपाला आत्मा झाला पक्ष आणि शुद्ध उपयोगाने युक्त असेल हे झालं साधन आणि मोक्ष सुखाला प्राप्त करतो हे त्याचं झालं फळ. और यदि शुभोपयोग वाला हो तो स्वर्ग सुख के सुख को बंध को प्राप्त करता है. मग तोच आत्मा किंवा कोणी आत्मा
नाना जीवाच्या अपेक्षेने लावा किंवा एक जीवाच्या अपेक्षेने लावा. मग जो शुभोपयोगाला आहे, विषय पंचकर्मेष्ठी देवशास्त्र गुरु आदि जे आहे, मग अशांना विषय करणारा आत्मा तो काय करतो? स्वर्ग सुखाला प्राप्त करतो, म्हणजे बंधाला प्राप्त करतो. आता शुभोपयोग परिणामाने युक्त आत्मा कोण असतो, त्याचा विषय काय असतो, हे आपल्याला काय करायचं का? 69 नंबर गाथा काढा. 6 आणि 9 69, 6 आणि 9. तुझ्या गोळ्या आहेत ना, काढला. मिळालं? हो हो मिळालं सर. आता त्याला मागतल्या तरी गाथेला शीर्षक दिलंय, अव्यय शुभ परिणाम का अधिकार प्रारंभ होता है. अब इंद्रिय सुखरूप संबंधी विचार को लेकर उसके इंद्रिय सुख के साधन का शुभोपयोग का स्वरूप कहते हैं. मग ज्याच्यामुळे तुम्हाला इंद्रियाच्या सुखाचं फळ मिळतं, त्याच्या संबंधी विचार करतात, आणि त्या इंद्रिय सुखाचं प्राप्त होण्याचं साधन शुभोपयोग आहे. आणि त्या शुभोपयोग होण्यासाठी विषय काय आहे ते या ठिकाणी सांगितलं. देव गुरु यती की पूजा में, मागाकडा देव गुरु और यति की पूजा में, दान में एवं सुशीलों में और उपवासादिकों में लीन आत्मा शुभोपयोगात्मक है. मग हे सगळे काय झाले? देव, शास्त्र, गुरु, यती, त्यांची पूजा, दान. यती म्हणजे काय ते सुद्धा? यती म्हणजे आचार्य वगैरे का? आचार्य, उपाध्याय, साधू तिन्ही आले. दान आणि सुशीलामध्ये आणि उपवासाधिक मध्ये लीन आत्मा, म्हणजे हे ज्यांना विषय आहेत, हे विषय ज्यांच्या ज्ञानाचे आहेत, तो आत्मा शुभोपयोगाने युक्त म्हटला जातो. आणि याच्या विरुद्ध असतो तो अशुभ उपयोगाला आत्मा असतो. त्याची चर्चा पुढे एकेकाची चर्चा केलेली आहे. पुढे मागे 11 नंबर वाक्यामध्ये जे शुभोपयोगामुळे इंद्रियाचं स्वर्गाचं सुख प्राप्त होतं, पण इंद्रियाचं सुख भोगण्यासाठी काय, इंद्रियाचं सुख भोगण्यासाठी आचार्य म्हणतात परत एक तुम्हाला जन्म घ्यावा लागणार आहे. मग जो एक जन्म घ्यायचा आहे, तर मग जन्म बंध प्राप्त केल्याशिवाय जन्म प्राप्त होत नाही. म्हणून शुभ परिणामाने युक्त आत्मा झाला पक्ष, शुभोपयोगाने परिणत आहे, त्याला साधन, आणि स्वर्ग सुखाच्या बंधाला प्राप्त होतो, हे झालं फळ. टीका. जब यह आत्मा धर्म पर्ण स्वभावाला होता हुआ शुद्धोपयोग परिणति को धारण करता है, बनाए रखता है, तब जो विरोधी शक्ति से रहित होने के कारण अपना कार्य करने के लिए समर्थ है, ऐसा चारित्रवान होने से वह साक्षात मोक्ष को प्राप्त करता है. और जब वह धर्म पर्ण स्वभावाला होने पर भी
शुभोपयोग परिणाम के साथ युक्त होता है, तब जो विरोधी शक्ति सहित होने से स्व कार्य करने में असमर्थ है और कथनचित विरुद्ध कार्य करने वाला है, ऐसे चारित्र से युक्त होने से जैसे अग्नि से गर्म किया हुआ घी किसी मनुष्य पर डाल दिया जावे तो वह उसकी जलन से दुखी होता है, उसी प्रकार वह सर्व सुखों के बंध को प्राप्त होता है। इसलिए शुद्धोपयोग उपादेय है और शुभोपयोग हेय है। मग या ठिकाणी आचार्यांनी स्वयं सांगितलेला आहे, शुद्धोपयोगच उपादेय आहे आणि शुभोपयोग हेय आहे. आणि लोक सांगतात की आचार्यांनी शुभोपयोगाला कुठेही हेय सांगितलं नाही, उपादेय सांगितलेलं आहे. मग चरणानुयोगाच्या ग्रंथामध्ये, प्रथमानुयोगाच्या ग्रंथामध्ये जीवाला अशुभापासून काढून शुभामध्ये येण्यासाठी कथनचित पाप हेय मानलं आणि शुभाला उपादेय मानलेलं आहे. आणि द्रव्यानुयोग पापाला तर सर्व पाप मानतात, हेय मानतात, पण पुण्याला उपादेय मानतात. आणि पुण्याला उपादेय मानून पुण्याने साक्षात आणि परंपराने निर्वाणाची प्राप्ती मानतात. ते जीव मिथ्यादृष्टी आहेत, जिनमताच्या बाहेर आहेत आणि ते जिनवाणीचं अध्ययन करून, स्वाध्याय करून असा उपदेश देतात, तर ते लिंग मुनिलिंग धारण केला असेल, शुल्लक ऐलक लिंग धारण केला असेल, ब्रह्मचारी असेल, प्रतिमा धारण करत असेल किंवा जिनवाणीचं शास्त्र सांगत असेल, जिनवाणी समोर ठेवून, तर हे सर्व जीव आचार्य म्हणतात अजैन आहेत. कारण अजैनाने सुद्धा पापाला हे मानलेलं आहे आणि पुण्याला उपादेय मानलेलं आहे आणि पुण्यामुळे मोक्ष मानतात. तसंही ते जिनवाणी ठेवून त्या पद्धतीने जर कथन करत असेल तर त्या जीवाला सुद्धा आचार्य म्हणतात हा अजैन आहे. आणि अशा जैन कुळामध्ये उत्पन्न होऊन असे कथन करणाऱ्या जीवाला कधीच मोक्ष मार्गाची सुरुवात होत नाही आणि पर्यायामध्ये अनंत कालापर्यंत हे विरुद्ध ज्ञान असेल, विरुद्ध श्रद्धा नसेल आणि विरुद्ध अनुसरण असेल, तोपर्यंत मोक्ष प्राप्त करणार नाही. म्हणून आचार्यांनी पुण्याला हेय म्हणून सांगितलेलं आहे. कुठेही त्याला आचार्यांनी उपादेय सांगितलेलं नाही. मग असं असताना सुद्धा जीव कोणाचा तरी विरोध करण्यासाठी सत्य तत्वज्ञानाला सोडून असत्य तत्वज्ञानाचं कथन करतो आणि स्वयमेव अनंत संसारामध्ये परिभ्रमण करतो. म्हणून या ठिकाणी जब यह आत्मा
कोण आत्मा म्हणत नाही. य म्हणजे माझा स्वतःचा आत्मा धर्म पर्ण स्वभावाला होतो, होता हुआ. मग वस्तूचा त्रिकालवर्ती धर्म एक ज्ञाता मात्र आहे, चैतन्य मात्र आहे, उपयोग मात्र आहे. अशा धर्म रूप आत्म्याला विषय करतो, जे धर्म पर्ण स्वभावाला होतो. तेव्हा त्याला काय म्हणतात, शुद्धोपयोग परिणतीला धारण करतो. मग असा शुद्ध आत्माला विषय करतो आणि त्याला तो जाणतो, परिणत होतो. तर धर्म परिणत म्हणा किंवा शुद्ध उपयोग, दोन्हीचा अर्थ एक आहे. आता यामध्ये प्रश्न, शुद्धोपयोगाला त्यांना मना धारण करतो, म्हणजे शुद्धोपयोग रूपाने परिणमन करतो. त्याला परिणत करतो आणि बनाये रखता है तोपर्यंत जे शुद्धोपयोगाला प्राप्त होऊन शुद्धोपयोगामध्ये स्थित राहतो. शुद्धोपयोगामध्ये स्थित राहतो आणि त्या शुद्धोपयोगामध्ये स्थित राहतो किंवा विरोधी शक्तीने रहित होण्याच्या कारणाने आता शुद्धोपयोगाच्या शक्तीच्या विरुद्ध कोणत्याही शुभोपयोग आहे. मग त्या विरोधी शक्तीने रहित असल्या कारणाने आपलं कार्य करण्यामध्ये समर्थ आहे. जिथे शुद्धोपयोगाने परिणत आहे, स्वभाव परिणतीने परिणत आहे, तिथे विरोध शक्तीने रहित आहे. शुद्धोपयोग परिणतीने परिणत आहे अस्थिरूपाने आणि विरोधी शक्तीने रहित आहे नास्तिरूपाने. तेव्हा काय करतो, आपलं कार्य करण्यामध्ये समर्थ असतो. मग असा चरित्रवान असल्या कारणाने तो साक्षात मोक्ष सुखाला प्राप्त करतो. मग पंचम कालामध्ये कुणालाही मोक्ष होत नाही. मग पंचम कालामध्ये मोक्ष मार्गाची सुरुवात होते आणि परंपराने भविष्य काळामध्ये निर्वाण प्राप्त होतो. मग या ठिकाणी जो जीव धर्मस्वरूप आत्म्याला विषय करून त्या रूपाने परिणमन करतो, त्यावेळेला तो काय होतो, चारित्र्याने परिणत झाला. अचारित्र्याने परिणत नाही. तेव्हा तो जीव मोक्ष प्राप्त करतो, जे सम्यक होतो, मोक्ष मार्गस्थ होतो. आणि त्याच वेळेला करतो तो धर्म परिणतवाला स्वभावाला होणे पर भी मग काय आहे, तो आत्मा आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये स्थिर राहण्याला समर्थ असताना सुद्धा मग काय, जेव्हा धर्म पर्ण स्वभावाला होणे पर भी शुभोपयोग परिणति के साथ युक्त होता है, विशुद्ध आत्म्यामध्ये स्थिर राहण्याला समर्थ असताना सुद्धा तो स्वयमेव शुद्धामध्ये न राहता शुभोपयोगामध्ये येतो. असं म्हटलं नाही की धर्म परिणत स्वभावाला होणे पर भी, धर्म परिणत स्वभावाला नहीं होणे पर भी शुभोपयोग परिणयुक्त होता है असं म्हटलं नाही. जो जीव शुद्धोपयोगामध्ये राहण्यामध्ये समर्थ असताना सुद्धा जो शुद्धोपयोगामध्ये राहत नाही,
आणि काय करतो, शुभोपयोग परिणतीने युक्त होतो. तेव्हा कसं आहे, त्याच्यापाशी विरोधी शक्तीने सहित असल्यामुळे काय, विरोधी शक्तीने सहित आहे, जे शुद्धोपयोगाच्या परिणामाच्या विरुद्ध शुभोपयोग परिणामाने सहित म्हणजे ते विरोध शक्तीने सहित आहे. 1 नंबर ते दान पूजा पंचमहाव्रत देव गुरु के प्रति धर्म, देव गुरु धर्म प्रति राग इत्यादि जो शुभोपयोग है वह चारित्र का विरोधी है. इसलिए सराग शुभोपयोगाला चारित्र वाला होने की शक्ति सहित है और वितराग चारित्र विरोधी शक्ती रहित है. म्हणजे स्वतःमध्ये राहण्याची शक्ती असताना सुद्धा बुद्धिपूर्वक तिकडून हटतो आणि यांना विषय करतो, तेव्हा तो शुभोपयोग परिणामाने सहित आहे. हे कसं आहे, विरोधी शक्तीने सहित आहे. शुद्धोपयोगाचा धर्म करणं सोडून अधर्म झाला, शुद्धोपयोगाला सोडून शुभोपयोग रूपाने परिणत झाला. मग त्या विरोधी शक्तीने सहित असल्यामुळे स्वकार्य करण्यामध्ये असमर्थ आहे. जे मोक्ष मार्ग होण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी तो कसा आहे, समर्थ नाही, असमर्थ आहे. जसं एखादी शेगडी आहे, मातीची शेगडी आहे आणि त्या मातीच्या शेगडीमध्ये शेतकऱ्याने झोपडीमध्ये मातीच्या शेगडीमध्ये लाकडं टाकलेली आहे. आणि ती लाकडं टाकली असताना लाकडं व्यवस्थिशीर पेटलेली आहेत आणि ती लाकडं व्यवस्थिशीर जेव्हा पेटलेली आहेत आणि त्याचा अग्नी तव्याला लागतो आणि तवा गरम होतो, तेव्हा काय होतं, भाकरी व्यवस्थिशीर दोन्ही बाजूने शेकली जाते. तेव्हा अग्नी स्थिर आहे, तेव्हा तो तव्याला तो बाजूने गरम करतो आणि तवा गरम झाला की भाकरी व्यवस्थिशीर शेकली जाते. मग तो अग्नी कसा आहे, आपलं कार्य करण्यामध्ये समर्थ आहे. आणि अग्नी पेटलेले लाकडं पेटलेली आहेत आणि काय झालेलं आहे, वारा सुटलेला आहे. मग वारा सुटल्यामुळे तो अग्नी कसा आहे, अस्थिर आहे, इकडे तिकडे गमन करतो. मग तो अग्नी जोपर्यंत इकडे तिकडे गमन करतो तोपर्यंत तवा व्यवस्थिशीर गरम होत नाही आणि तवा गरम होत नाही तर भाकरी व्यवस्थिशीर शेकण्याच्या कार्याची सिद्धी होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी अग्नीला आपलं कार्य करण्यासाठी विरुद्ध कारण हवा आहे, म्हणून तो अग्नी आपलं कार्य करण्याने समर्थ नाही. आणि हवा नाही तर निश्चल रूपाने आपलं कार्य करत आहे. तसं जो अग्नी शुद्धोपयोग रूपी अग्नी आहे तर तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी कारण आहे. आणि शुभोपयोग रूपी अग्नी हवा म्हणजे शुभोपयोग रूपाने परिणत आत्मा. त्यामुळे काय होतं, त्याला समर्थ कार्य करण्यामध्ये समर्थ नाही, हे सांगितल्याचा चरित्र. बोलून कथनचित विरुद्ध कार्य करने वाला है
पण विरुद्ध समर्थ कारण करण्याचे स्वभावाचं कार्य करणार, विभावाचं कार्य करणार समर्थ आहे. मग तो हवा आलेला अग्नी काय करतो, विरुद्ध कार्य करण्यामध्ये समर्थ आहे. जे लवकर भाकरी भाजली जात नाही, भाजणं हे समर्थ कारण आहे आणि भाजली न जाणे असमर्थ कारण आहे, विरुद्ध कार्य आहे. मग आता शुभोपयोगाने करण्याचे तात्मा चारित्र्य असताना जसं तुपाचा स्वभाव थंड आहे, गरम नाही. कुणाला काही भाजलं पोळलं तर पूर्वी ते लोक पहिले तूप लावत होते आणि तूप लावल्यामुळे काय होतं, शांती पडत होती त्याला. आता तूप लावल्यानंतर, जळल्यानंतर, भाजल्यानंतर सांगतात पाणी टाका. एक दुसरं पाणी टाकलं, फोड आली. आता एक छोटीशी बाटली निघालेली आहे निळी शाईसारखी, ती बाटली लावली तर थंड पडतो आणि जखम लवकर बरी होते. तसंही ते सांगितलं आचार्य की अग्नीचा स्वभाव उष्ण आहे, तूप शीतल आहे. पण ते गरम केलेलं तूप म्हणजे अग्नीचा संपर्क झालेलं तूप जर जखमेवरती टाकलं तर ती जखम वाढते, दुःख प्राप्त होतं. ती जगनचे दुःखी होत आहे. त्याचप्रमाणे व स्वर्ग सुखाला बंधाला प्राप्त करतो. व म्हणजे जो शुद्धोपयोगामध्ये राहण्यामध्ये समर्थ असताना शुभोपयोगामध्ये तो विरुद्ध कार्य करतो, तो स्वर्ग सुखाला प्राप्त करतो, म्हणजे बंधाला प्राप्त करतो, मुक्तीला प्राप्त करत नाही. या कारणाने शुद्धोपयोग उपादेय आहे आणि शुभोपयोग हेय आहे. म्हणून शुद्धोपयोगाचं फळ सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन शुद्धोपयोगाचं फळ, पहिल्या शुद्धोपयोगाचं फळ अनादिनिष्ठा भक्तीला मोक्ष मार्गाची प्राप्ती, सम्यक दर्शनाची उत्पत्ती. दुसरं शुद्धोपयोगाच्या दुसऱ्या शुक्ल ज्ञानाच्या शुद्धोपयोगाचं फळ केवळ ज्ञान अनंत अवस्था आणि चौथ्या शुक्ल ज्ञानाच्या फळ निर्वाण म्हणजे शुद्धोपयोगाचं एक फळ सम्यक दर्शन, मोक्ष मार्ग, 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोक्षम क्षय, एक शुद्धोपयोगाचं फळ 11व्या गुणस्थानापर्यंत चारित्र्य मोहाच्या संजुलन कषायाचा अभाव आणि 20 रागांची उत्पत्ती आणि 12व्या गुणस्थानाच्या शुद्धोपयोगाचं फळ अनंत अवस्था, अनंत चतुष्टय, पूर्ण 20 रागता आणि चौथं शुक्ल ज्ञान केवलीला होतं. मग त्या केवल ज्ञान देत असणाऱ्या चौथ्या शुक्ल ज्ञानाचं फळ निर्वाण आहे. म्हणून याच्यातून काय सिद्ध झालं, ज्ञानानेच शुद्धोपयोग हे ज्ञानाचं आहे कार्य. विषय शुद्ध आहे, साधन शुद्ध आहे, उपयोग शुद्ध आहे, तर त्याचं फळ साक्षात सम्यक दर्शनाची प्राप्ती आणि परंपराने केवळ ज्ञानाची प्राप्ती आणि परंपराने निर्वाणाची प्राप्ती.
प्राप्ती म्हणून असं ही उपादेय आहे. आणि शुभ परिणाम साक्षात आणि परंपराने बंधालाच प्राप्त करतात, मुक्तीला प्राप्त करत नाही. तर अरहंतांना सुद्धा जोपर्यंत सत्तेमध्ये पूर्वीच्या पुण्याचा उदय आहे, पुण्याची सत्ता आहे, तीर्थंकर नाम कर्म प्रकृती पुण्य प्रकृती आहे, बंद आहे तेव्हा उदय येतो, उदय असतं तेव्हा फळ मिळतं. मग तीर्थंकरांना सुद्धा जोपर्यंत सत्तेमध्ये पुण्य प्रकृती आहे, उदय आहे, फळ आहे आणि नवीन एक समयापर्यंत ईर्यापत आश्रो पुण्याचा होतो, तोपर्यंत आचार्य सांगतात तीर्थंकराला सुद्धा मोक्ष होत नाही. जे सत्तेमध्ये पुण्याचा उदय, सत्तेचा उदय आणि नवीन पुण्याचा आश्रो बंध एक समयपर्यंत असेल तरी सुद्धा तीर्थंकराला मोक्ष होत नाही. म्हणून सर्व तीर्थंकर अर्यंत समोशरण गंध कुटीचा त्याग करतात. म्हणजे काय झालं? समोशरण विभूती जी पुण्याने प्राप्त होते झालती, त्या विभूतीचा सुद्धा त्याग केला. एक पुण्याच्या विभूतीचा त्याग झाला तरी अनेक मोक्ष झाला नाही. आणि एक पुण्य कर्म प्रकृती विद्यमान आहे, परम औदारिक शरीर आणि तीर्थंकर प्रकृतीचा उदय अनेक आहे. तोपर्यंत त्यांना निर्वाण सुख प्राप्त होत नाही. आणि जेव्हा सत्तेमधले पुण्य प्रकृती आणि बांधणारी पुण्य प्रकृती दोघांचा अभाव होतो, तेव्हा तीर्थंकराला अनंताना मोक्ष होतो. म्हणजे याचा अर्थ आचार्य सांगत आहे, इथे तर स्वर्ग सुखाच्या बंधाची चर्चा केली. म्हणजे तू स्वर्ग सुखाला प्राप्त होतो, स्वर्गातलं सुख प्राप्त होतं, पण स्वर्गाच्या सुखाला प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे? साधन पाहिजे. मग ते स्वर्गातल्या सुखाला प्राप्त करण्यासाठी साधन पाहिजे. मग ते साधन प्राप्त करण्यासाठी, स्वर्गातल्या सुखाला प्राप्त करण्यासाठी काय साधन पाहिजे? इंद्रिया. आणि इंद्रियाला प्राप्त करण्यासाठी शरीर पाहिजे. आणि शरीराला तू धारण करतो तेव्हा तू काय करतो? बंधाला प्राप्त होतो, निर्वाणाला प्राप्त होत नाही. म्हणून अचानक शुभ परिणाम हे नियमाने स्वर्ग सुख देतात. पण ते स्वर्ग सुख देत असताना, त्या स्वर्गातलं सुख भोगत असताना परत नवीन बंधाला प्राप्त होतो. आणि नवीन बंधाला प्राप्त होऊन देव शरीर मिळतं. आणि त्या बंधातून परत अनेक त्यांच्या इंद्रियाच्या विषयांना भोग आणि उपभोगामध्ये परत पाप बांधतो. आणि परत काय करतो? चार गतीमध्ये परिभ्रमण करत राहतो. या कारणाने शुद्धोपयोग उपादेय आहे की ज्याचं फळ साक्षात सम्यक दर्शनमध्ये सम्यक अतिंद्रिय आनंदाची उत्पत्ती होऊन
अव्याभात अनंत सुखाची प्राप्ती होते, पण तो उपादेय आहे. आणि जो जीव शुद्धामध्ये राहण्यामध्ये समर्थ असताना सुद्धा शुभोपयोगामध्ये बुद्धिपूर्वक येतो आणि पुण्य कर्म करतो आणि संसारामध्ये बंधाला दुःखाला प्राप्त होतो. म्हणून शुद्धोपयोग उपादेय आहे आणि शुभोपयोग हेय आहे. इथे कथनचित उपाय आणि कथनचित हेय म्हटलं नाही, सर्वथा हेयच आहे. म्हणून पदार्थामध्ये शुद्धोपयोग शुभोपयोग नाही, तर पदार्थाला लक्ष्य करून आपला स्वशुद्ध आत्मा ही एक पदार्थ आहे आणि त्याला लक्ष्य करून प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतो. समर्थात प्रत्यक्ष प्रामाणिक ज्ञान पर्यायाचं नाव शुद्धोपयोग आहे आणि त्याचं फळ साक्षात आणि परंपराने निर्वाणाची प्राप्ती होते. 7 कर्मांचा उपशम क्षोक्षम क्षय झाला, तेवढा त्या ठिकाणी त्यातला एक कर्माचा अभाव झाला आणि पुढे सर्व कर्माचा नाश होऊन मोक्ष होतो. आणि शुभोपयोगाला परिणाम बंद कारण असल्यामुळे हेय आहे असं ज्ञानामध्ये समारोपाने रहित जाणं, अशाच प्रकारे श्रद्धान करा आणि अशाच प्रकारे शुद्धोपयोगाला उपादेय मानून शुद्ध आत्म्याला विषय करून त्या रूपाने परिणत होऊन मोक्ष मार्गस्थ होऊन मोक्ष प्राप्त करा आणि शुभोपयोगाला हे म्हणून त्याला सोडून शुद्धामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करा. मग इथे आचरणे शुभोपयोग कोणाला हे सांगितला, तर जो शुद्धामध्ये राहण्यामध्ये समर्थ आहे तो शुभामध्ये नाही आलं तरी चालू शकतं. असा जीव शुद्धामध्ये राहणाऱ्या जीवांना शुभोपयोग हेय सांगितला. आणि जो जीव अशुभामध्ये आहे, अशुभामध्ये असणाऱ्या जीवाला शुभामध्ये येण्यासाठी कथनचित उपादेय सांगितलेलं आहे, पण त्याची चर्चा या ठिकाणी घ्यायची नाही. म्हणून शुभोपयोग साक्षात आणि परंपराने बंधाचं कारण असल्यामुळे सम्यक एकांताच्या द्वारे हेयच आहे. अधर्म परिणती आहे, बंधाचं कारण आहे, संसाराचं कारण आहे. असं काय करा, जाणून श्रद्धान करून शुद्धाचं अनुसरण करा. मग जेव्हा शुद्धामध्ये राहण्यामध्ये असमर्थ असताना तेव्हा काय करा, अशुभामध्ये न जाण्यासाठी शुभामध्ये तावत्काळ शुभामध्ये त्या ठिकाणी येऊन थांबा. मग त्या शुभ भावाने परिणत असताना काय सांगितलं, दान पूजा पंचमहाव्रत देवगुरु धर्म प्रतिराग इत्यादी जेवढे काही आहेत विषय, त्यांना विषय करून सविकल्प ज्ञानाचं नाव आहे शुभोपयोग. मग त्या सविकल्प अवस्थेमध्ये येऊन शुभ भावामध्ये येऊन तिथे येऊन ही सर्व क्रिया करून
त्यावेळेला श्रद्धेमध्ये आणि ज्ञानामध्ये निर्णय करा की हे सुद्धा बंधच आहे. शुद्धामध्ये गेलो नाही, शुभामध्ये राहिलो नाही आणि पुण्य हे म्हटलं तर त्याला आचार्यांचा भाव बराबर समजलेला नाही. या गाथेमध्ये शुद्धोपयोगामध्ये समर्थ असताना काय आहे, निर्णय धर्म करण स्वभावाला होने पर भी शुभोपयोग करण्याचे के साधयुक्त होता आहे. म्हणजे शुद्धामध्ये राहण्यामध्ये समर्थ असताना सुद्धा जो शुभोपयोगाला प्राप्त झाला त्या जीवाला शुभोपयोग हेय सांगितला आणि शुभोपयोगाने परिणत आहे. आणि शुभोपयोगाने परिणत असताना श्रद्धेमध्ये शुभोपयोग हेय आहे. निर्णय करा. ज्ञानामध्ये शुभोपयोग हेय आहे. ज्ञानात निर्णय करा. पण चारित्रामध्ये धैर्याच्या चारित्राच्या क्रियेमध्ये हेय करू नका. तेव्हा तुम्ही काय करता, यांचा आश्रय घेता, तेव्हा शुभोपयोगाला प्राप्त होता. मग ज्याच्या श्रद्धेमध्ये ज्ञानामध्ये शुभोपयोगाने परिणत असताना त्याला हे मानतो, तो सम्यक् आहे. तुम्हाला परळी तो अकलोजची परळी प्रवास करायला लागतो की नाही? हो करावा लागतो. मग अकलूज मध्ये राहण्याचा बरं वाटतं का परळीमध्ये राहण्याचं बरं वाटतं? कुठेच बरं वाटत नाही आता. पण आता अकलूजला बांधलेला आहे आणि परळीमध्ये बांधून ठेवलेला आहे पूर्वी. त्याची जोपर्यंत व्यवस्था होत नाही तोपर्यंत यावं लागणार नाही. मग तिथे परळीमध्ये आलं तरी त्याला उपाधे म्हणून आले नाही. अकलूजचं घरच आता आपणाला उपाधी आहे. पण ही जागा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नाईलाज असतो. मला परळीमध्ये येऊन राहावं लागतं. म्हणजे तिथे राहत असताना, झोपत असताना, सर्व क्रिया करत असताना श्रद्धेमध्ये ज्ञानामध्ये निर्णय आहे की आता हे आपल्याला इथे राहायचं नाही. कसं आचरण शुद्धामध्ये राहत नाही तेवढ्याला शुभात आला आणि शुभामध्ये येऊन चारित्राने क्रिया कर सगळी, आणि ते करत असताना श्रद्धेमध्ये ज्ञानामध्ये निर्णय कर की हे हेय आहे, उपादेय नाही. श्रद्धेमध्ये ज्ञानामध्ये आणि श्रद्धेमध्ये ज्ञानामध्ये निर्णय करून आणि तो चारित्रा शुद्धामध्ये जायला तयार नाही आणि क्रियामध्ये तो शुभाला सोडून दिला तर तो अशुभात जाणार आहे. अशा जीवाला शुभोपयोग हेय नाही. म्हणजे कोणाला शुभोपयोग कुठे हेय आहे आणि कोणाला कुठे शुभोपयोग उपादेय आहे, कुठे अनेकांत आहे आणि कुठे एकांत आहे, सम्यक एकांत, हे बराबर समजलं तर कार्य चालतं. म्हणून गेला का आचार्य जिनवाणीचं कथन करणे, जिनवाणीला समजणे, हे कसं आहे. त्याचा डोंबारी असतो का नाही, डोंबारी. आता तर काय कोणत्या पोराला खेळ बघायला मिळत नाही. पूर्वी आपल्या लहानपणी मोठ्यापणी डोंबारी येत होता गावात. तर रस्त्याच्या कडेला दोन्हीकडे दोन बांबू रचत होता
त्याला मधी दोरी बांधत होता आणि त्याची मुलगी किंवा तो मुलगीच्या रस्त्याच्या दोरीवरनं चालत होती आणि हातामध्ये बांबू किंवा ताटली डोक्यातून चालत होती. आणि ते बांबू पण नाही पडला पाहिजे, मुलगी पण नाही पडली पाहिजे, डोक्यावरची थाळीही नाही पडली पाहिजे. ती कसरत कठीण आहे आणि एवढ्याच्या दोऱ्याचा आधार आहे, पाय एवढा मोठा आहे आणि बराबर चालायचं या टोकावरून त्या टोकावर. तिची जरा जरी चूक झाली त्या मुलीची तर ती स्वतःही पडणार आहे, लाकूडही पडणार आणि डोक्यावरची थाळीही पडणार आहे आणि आपटून मार खाणावं लागतं. तसं या जिनवाणीचं कथन पद्धती त्या डोंबाऱ्याच्या मुलीच्या चालण्यासारखी आहे. बराबर चालली तर वाहवा करतात लोक, टाळ्या वाजवतात आणि तिला 4 पैसे दान देऊन जातात. ती बराबर नाही चालली, पडले की नाव ठेवून निघून जातात, 4 पैसे मिळत नाहीत. तसं हे जिनवाणीचं कथन पद्धती शाश्वत अशी कठीण आहे. त्याला त्याच्या पद्धतीने सांगून बराबर श्रद्धा करून दिलं तर आचरणचा त्या वक्त्याला सम्यक फळ मिळालेले, स्वतःलाही दुसऱ्यांनाही निमित्त पडला. भावा जैसे घी स्वभावता शीतलता उत्पन्न करने वाला है, तथापि गर्म घी से जल जाते हैं. तूप स्वयं शीतलता करणार आहे, पण अग्नीच्या संयोगामध्ये ते उष्ण असल्यामुळे ते जखमी लागत तर दुःख देणार आहे, उलट जखम जात होते. उसी प्रकार चारित्र स्वभाव से मोक्षदाता है, तथापि सराग चारित्र से बंद होता है. मग त्या ठिकाणी चारित्र स्वभावाच्या जरी मोक्ष होतो, विशुद्धोपयोगाचा जरी मोक्ष होतो आणि सराग चारित्राच्या शुभोपयोगाचा तरी सविकल्प ज्ञानाचा तरी बंद होतो. जैसे ठंडा ही शीतलता उत्पन्न करता है, उसी प्रकार वितराग चारित्र साक्षात मोक्ष का कारण है. मग खूप जसं थंड तुम्हाला शांती उन्हाळ्यामध्ये तूप भरपूर खावा, तुम्हाला पोटामध्ये रखरख होत नाही, शांत ठेवतं. तेच तूप थंडीमध्ये खावा, तुम्हाला शरीरामध्ये उष्णता तयार करतात, थंडी होऊ देत नाही. मग या ठिकाणी एकच घेतलं तेच तूप उन्हाळ्यात खाल्लं तर खूप होतं. त्याप्रमाणे शुद्धोपयोग करणं, वित्राग करणं, वित्राग चारित्राने साक्षात मोक्ष होतो. म्हणून ते कसं आहे, उपादेय आहे असं आचार्याने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञान करा, श्रद्धा करा आणि जसं सांगितलं आहे तसं अनुसरण करा. जे आपल्या वर्तमानाच्या ज्ञान पर्यायाला तो शुद्ध असण्यामध्ये स्थित करा आणि तिथे जोपर्यंत राहण्यामध्ये समर्थ आहे तोपर्यंत तिथेच राहावा. मग तिथे राहण्यामध्ये समर्थ नसताल त्यावेळेला काय सांगतो, शुद्धोपयोगानंतर अंतर्मूर्तानंतर सद्वस्त जीव शुभोपयोगामध्ये आपोआप येतोच. पण स्थिर राहण्यामध्ये समर्थ असताना तिथून बाहेर येऊन शुभामध्ये येऊ नका आणि शुभामध्ये आला की बंधाला प्राप्त होऊन संसार परिभ्रमण करणार. हो राग वितराग पर्याय विकल्प रहित
निराग स्वरूपम परम शांत प्रशांत स्वरूपम ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूपम ओम